नमस्कार, मी मनीषाज किचन लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आज आपण मस्त अशा कोथिंबीरीच्या वड्या करणार आहोत। इथे बघा, मी कोथिंबीर स्वच्छ निवडून आणि चिरून घेतली। आता त्याच्यामध्ये बघा, मी 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 2 कोथिंबीरीच्या गड्ड्या आहे। खूप मोठ्या नव्हत्या, छोट्याच होत्या, पण 2 गड्ड्या आहे त्या चिरून घेतलेल्या आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ टाकले, हळद टाकले, मिरची पावडर टाकले, बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर जिरे टाकलेले आहेत। बघा, मी तुम्ही जिरे ओवा थोडंसं वाटून टाकले तरी चालेल, पण मी जिरे असेच टाकले आणि चवीनुसार मीठ। कोथिंबीर मी चिरायच्या आधी धुवून घेतली होती, नंतर मी चिरलेली आहे आणि मध्ये निथळत ठेवून व्यवस्थित त्याच्यात सगळं पाणी काढून चिरून मग बेसन वगैरे टाकले। आता त्याच्यामध्ये टाकले बघा तीळ टाकल्यामुळे कोथिंबीर दिसायला छान, कोथिंबीरची वडी दिसायला छान दिसते बघा। त्यामध्ये मी आता ओवा टाकलेला आहे। आता हे सगळं एकत्र कालवून घेऊया आणि नंतर आपण त्यामध्ये पाणी टाकूया। पहिले सगळं मिक्स करून घेऊया। बघा, आता मी त्यात पाणी टाकून मिक्स केलं होतं, पण थोडंसं पीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं पीठ टाकलं, 1-2 चमचे। बघा, आता ते छान व्यवस्थित मी भिजवून घेतलेलं आहे, किती छान दिसते बघा। आता मी चाळण घेतली, त्या चाळणीला आपण आता सगळीकडून तेल लावून घ्यायचं। बघा, आता सगळीकडे मी तेल लावत आहे आणि त्या कोथिंबीरीच्या वड्या थापून घ्यायच्यात। एक मटका असा करून मग त्या पातळ अशा त्याला आकार द्यायचा लांबट आणि तो तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचा। बघा, आता मी तुम्हाला दाखवते। बघा, ह्याच्यामध्ये 3 झालेले आहे आणि इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले, पाणी उकळायला ठेवलेले। पाणी गरम झालं की मग आपण त्यावरती त्यात वड्या ठेवणार आहे। बघा, आता मी ते ठेवल्या होत्या वड्या, आता त्या वड्या शिजायला ठेवल्यात। आता चांगल्या वड्या शिजून द्यायच्या। तर झाल्यात का बघू, हे बघा, मस्त अशी वडी उकडलेली आहे। आता आपण त्या वड्या थंड करायला ठेवूया आणि त्यानंतर मग आपण चिरूया। जर तुमच्याकडे वेळ असेल तर वड्या उकडल्यानंतर फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवायच्या, म्हणजे त्यात छान कट होतात, त्यांचा भुगा वगैरे होत नाही, व्यवस्थित कट होतात। आता इथे तेल तापले, मी त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडून घेतल्या। आता त्या बघा, मस्त अशा लाल खरपूस तीळ बघा त्याच्यावरती किती छान दिसतात ते, असे 1 नंबर चवीची अशी वडी झालेली आहे। तर अशा आहे आपल्या आजच्या कोथिंबीरीच्या वड्या। यात तुम्ही हिरवी मिरची, लसूण सुद्धा टाकू शकता, पण मी मिरची पावडर टाकूनच ह्या वड्या केलेल्या आहेत। मस्त अशा गरम गरम वड्या।